गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस माझ्यासाठी तर खूपच खास आहे. याचं कारण तुम्हाला मी उदाहरण दाखवेन मी का मी आज खुश आहे करून. कारण का आपलं काल बोलणं झालं होतं की उद्या मी सीईला बसणार नाही. सीईला मी याच्यावरतीच बसेन, 800च्या वरतीच बसेन. ओके, नाहीतर माझे मोस्टली ट्रेड खालच्या बाजूचे असतील. ओके, खालच्या बाजूचे असतील. असं बघायला गेलं ना तर आपण क्लिअर चार्टवरती येऊन बघूया एक्झॅक्टली काय झालं. बघा, सकाळी मार्केटनी जी सेलिंग दाखवली, ओके, ही जी सेलिंग दाखवली 9 ही सेलिंग दाखवली. त्यानंतर मार्केटनी बाउन्स करून सेलिंग दिली, आपल्या लेवलला टच केलं. पण खरं सांगा, आज कोणाला पीई मध्ये खालच्या बाजूला प्रॉफिट झालं का? कारण का मार्केट एवढ्या छोट्या कॅन्डल्स बनवत होतं, ज्याने काय होत होतं, तुमचा प्रीमियम डीके होत होता. आता उद्या एक्सप्रेसमुळे प्रीमियम लवकर डीके होणार होता आणि नंतर मार्केटनी इथे येऊन एक पॉज घेतला. ओके, मार्केट इथे थांबलं आणि त्याच वेळेला ओआय पीसीआर रेशियो एवढे ड्रास्टिक चेंज झाले. अकस्मातपणे अचानकपणे एवढ्या मोठे चेंजेस घडले. त्यामुळे मला फॅमिली ग्रुपमध्ये टाकता पण आलं नाही आणि ऍक्च्युली मी आज बाहेर होतो कामासाठी. त्यामुळे मी फक्त मोबाईलवरती ट्रेडिंग केली आणि माझा आजचा दिवस खूप सुंदर गेला. का गेला तुम्हाला दाखवतो. हे बघा, आउट ऑफ द मनी जेव्हा मार्केट 12 वाजता 17 रुपयाला होतं. ओके, कुठला कॉल तर 700चा कॉल होता आणि 12 वाजता मार्केट कुठे होतं तुम्ही बघा. 12 वाजता मार्केट कुठे होतं? 12 वाजता मार्केट होतं कमी कमी 480च्या खाली. मी 200 पॉईंट वरचा, ऍक्च्युली हे चुकीचं आहे, ऍक्च्युली खूप चुकीचं आहे की आउट ऑफ द मनी कॉल घेतला मी. पण मी ट्रेडर आहे, मी प्रो ट्रेडर आहे, मी एवढी वर्ष काढली त्यामुळे माहिती आहे ह्याच्यामध्ये स्पाइक जर आला तर जास्त क्वांटिटी मध्ये आपल्याला जास्त फायदा होईल, म्हणजे 2 ते 3 पटीने फायदा होईल. आणि तेच झालं, माझं कॅल्क्युलेशन फिट बसलं. मी 19 क्वांटिटी घेतली 17 रुपयाला आणि 98 ला काढली. लगभग माझा आजचा प्रॉफिट जो होता ना, 1200 क्वांटिटी टाकलं मी, 81 पॉईंट मी गेन केली. 81 पॉईंट गेन केले म्हणजे काय झालं नक्की विचार करा. 19 ला 81 म्हणजे ही गोष्ट बोलायला पाहिजे 5 पाठी ऍड झालेत. कॅल्क्युलेट करून बघा, जेव्हा तुम्हाला कळेल एक्झॅक्टली मला प्रॉफिट आहे. म्हणून मी माझ्या ग्रुपवर पण टाकलं, टुडेज जॅकपॉट ट्रेड ऑफ माय लाईफ. म्हणजे हे रेअर ट्रेड होता. हा तिसरा ट्रेड आहे माझ्या आयुष्यातला जो एवढ्या 5 अंकावरती गेलेला आहे. त्यामुळे खूप बरं वाटतंय. फक्त एकच जर असं मनामध्ये खंत वाटतं की मी आपल्या फॅमिलीमध्ये तो टाकू शकलो नाही. कारण का जेव्हा मी ट्रेडमध्ये घुसलो होतो, आणि सगळ्यांना माहिती जेव्हा ट्रेडमध्ये आपण घुसतो ना तेव्हा आपल्याला आजूबाजूचं काहीच कळत नाही, काही समजत नाही. आणि जो स्पाइक भेटला तुम्ही बघू शकता, डायरेक्टली 12 वाजता जो स्पाइक भेटलाय 1 2 3 4 5 डायरेक्टली इकडे निघून गेलाय. मी 98 ला काउंट टाकलं. जेव्हा ही रेड कॅन्डल आली मी आता इकडनं रिव्हर्सल होऊ शकतं. कारण का कसं आहे, इकडनं परत टॉप आहे, हा इकडनं रिव्हर्सल. तुम्ही थांबलो जरा आणि पटकन मग ह्या कॅन्डलमध्ये टॉपला काउंट टाकलं. त्यानंतर मार्केट नक्कीच 10-20 पॉईंट वरती होतं, पण त्यानंतर मी बघितलं नाही. नंतर मार्केट वरती पण गेलं, पण मला गरज नाही, कारण एवढा प्रॉफिट झाल्यानंतर कोण थांबत नाही. मी आज 2 चुकीच्या गोष्टी केल्या, पण मी का केल्या? कारण का माझा कॉन्फिडन्स लेवल आज खूप चांगला होता. सायकोलॉजिकल ट्रेड घेतलेला आहे. याचं कारण काय माहितीये का सायकोलॉजिकल ट्रेड कारण घेण्याचं? की सगळ्यांनाच वाटलं की आता ही जग छोट्या लेवल येईल करून, आणि इकडनं मार्केट डायरेक्ट 380 ला येईल, जी आपली खालची लेवल आहे 380 ला. पण मार्केट जेव्हा इथे पॉज घेतला आणि प्रीमियम पुटचे वाढत नव्हते आणि कॉलचे प्रीमियम जे होते ना ते कमी होत नव्हते. म्हणजे कसं माहिती काय तुम्हाला सांगतो, जेव्हा पुट पडतो म्हणजे मार्केट जेव्हा पडत असतं ना, पुटचे प्रीमियम वाढत असतात आणि कॉलचे प्रीमियम खाली पडत असतात. पण ह्यावेळेला जर असं दिसतंय आणि बघण्यामध्ये झालं ना, तर काय झालंय, पुट पडताना ना हे स्टेबल राहिले, वरती गेलेच नाहीत. आणि कॉलचे प्रीमियम जे होते ना ते पण झटकन नाही खाली पडले, असे खाली नाही आले, ते तिथेच राहिले. त्यामुळे इकडनं स्पाइक येणं स्वाभाविक होतं. त्याला होतं सायकोलॉजिकल ट्रेड. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स, एवढ्या वर्षाचा ताण, प्रयत्न, अठास जिद्द, ताकद
ह्या सर्व गोष्टी, आई बाबांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम, त्या गोष्टीवरती आज मी ही ट्रेड केले. ओके, मी काय केलंय हे इम्पॉर्टंट नाही, पण तुम्ही काय केलात हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी सायकोलॉजिकल ट्रेड समजणं जरुरी आहे. बघा, सगळे मोठे ट्रेडर जे असतात ना, हे लाईनी इंडिकेटर पॅटर्न बघत बसत नाहीत. ऍक्च्युली ते खरं बघायला पाहिजे, पण काय होतं माहितीये की त्या गोष्टी आपल्याला डोक्यामध्ये बसल्या जातात. आता आम्ही जेव्हा इथे बघतो ना, तेव्हा आम्हाला ते सगळे इंडिकेटर माझे लागले आहेत बघा, इथे तुम्ही बघू शकता सगळे इंडिकेटर लागलेले आहेत. ओके, पण होतं काय, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या वर्षानंतर एवढ्या डोक्यामध्ये फिट झाले असतात ना, की आपल्याला कळते इकडनं ईएमआय पॉझिटिव्ह होणारच आहे, ते अर्थ डायव्हर्ट झालंच असणार आहे, सवालच नाहीये. हा एक्सपिरियन्स यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये थांबणं जरुरी आहे. ओके, जर तुम्हाला लॉस होत असेल ना, तर खेळू नका, थांबा, गोष्टी शिका, पेपर ट्रेडिंग करा, तुमचा एक्सपिरियन्स वाढवा. 1 वर्ष 2 वर्ष घ्या. तसं मी 5-6 वर्ष मार्केटमध्ये काढलेत आणि आज ह्या लेवलला पोहोचलोय की मी 5 अंकी डिजिट एका दिवसामध्ये 20 ते 25 मिनिटांमध्ये काढू शकतो. कोणाकोणाचा हे 4 महिन्याचा पगार असेल, कोणाचा 5 महिन्याचा पगार असेल आणि 15-20 मिनिटं काढतो म्हणजे ही छोटी गोष्ट नाहीये. त्याला खूप सामर्थ्य, पेशन्स, डिसिप्लिन. आपली मोटिवेशन लाईन काय आहे? पहिले थांबा, सगळं शिका, समजा आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. ओके, काल मी क्लिअरली बोललो होतो की बाबा इकडनं काही होऊ शकतं. ओके, जग छोट्या लेवल पण होऊ शकते, पण ती नाही झाली आणि मार्केटने चांगला स्पाइक दिला. मार्केट 480 वरनं डायरेक्ट आज 806 या 800च्या लेवलला क्लोजिंग दिली. ओके, मी काल ही पण लाईन तुम्हाला दाखवून दिली होती की ही लाईन पण क्रुशियल लाईन आहे. ओके, दुसरी गोष्ट, मी काल आपल्या लाईनी काढल्या नाहीत. का नाही काढल्या? बघा, आपण 15 मिनिटात येऊया आणि अनालाइज करायचा प्रयत्न करूया. ही बघा, इकडनं एक लाईन येते, ही जी लाईन आहे ना, ही पण एक चांगला काम करते. ओके, दुसरी ही काळी लाईन जी ना, इकडनं सपोर्ट घेतला, हा जो सपोर्ट आहे ना 10 नोव्हेंबरचा, तोच मार्केटनी आज 12 जानेवारीला घेतलाय. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2 महिन्यानंतर मार्केटनी आज तो सपोर्ट घेतलेला आहे. ओके, ह्याचा अर्थ काय, मार्केटनी परत त्याच झोन मध्ये एंट्री केली. कुठल्या? ह्या आपल्या झोन मध्ये. हा आपला झोन आहे, म्हणजे हा आपला मैदान आहे, आपला झोन आहे, आपला हक्काचा आहे. आता उद्या खरी मजा आहे. ओके, मी हे मोठा बॉक्स केलेला कारण का मला वाटलं की आज आहे ना तुम्हाला जास्त घाई या गडबड करायची गरज नाहीये, त्यामुळे झोन वाढवलेला आहे. पण आता मी हा झोन छोटा करून उद्या एक्सपायरी आहे. उद्या आपला झोनिंग ट्रेड जो असेल ना, तो लगभग असा असेल. असा का? कारण का बघा, इकडनं हा झोन बनलेलाच आहे. ओके, हा झोन बनलेलाच आहे, इकडनं हा झोन बनलेला आहे, म्हणजे इकडनं इथे एक रॅली आहे, इथे एक आहे, इथे मार्केट टच करणार होतो पण नाही केलं म्हणून इथे, म्हणजे कितीच आहे 960चा, मार्केट किती 800 आहे. मग आता ह्या झोनला आपण जरासं अजून बारीक करूया, जेणेकरून आपल्याला उद्याचे ट्रेड चांगले भेटतील. ओके, उद्याचे ट्रेड चांगले भेटतील. याला आपण असा झोन करूया. ओके, इथे जरासं असा घेऊया. ओके, बघा, हा झोन खूप इम्पॉर्टंट झोन झाला आता, कारण मार्केट खाली पडताना इथे येऊन थांबलं होतं, नंतर इकडे रिजेक्शन घेतले, मार्केट जाताना पण इकडनं वरती गेले. उद्या जर मार्केट ह्या लेवलच्या खाली 700 लगभग 680 680च्या खाली मार्केट जर आलं तर मी खालच्या साईडला ट्रेड परत ह्याच लेवलचा 480 पर्यंत घेईन. नाहीतर उद्या मार्केटनी ही झोन तोडली 880 ची, म्हणजे 200 पॉईंटचा फक्त गॅप आहे. मार्केट गॅप अप ओपन झालं आणि सस्टेन वरच्या वरतीच गेलं तर उद्या चांगलीच रॅली तुम्हाला बघायला अपेक्षित आहे. उद्या चांगलीच रॅली बघायला अपेक्षित आहे. आज तर खूप सुंदर रॅली, खूप लोकांनी बघितली, मला मेसेज पण आले, पण काय आलं कारण घाबरायला झालं की इकडं मार्केट रिव्हर्सल होऊ शकतो का नेगेटिव्ह. बघा, जेव्हा मार्केट नेगेटिव्ह असतं ना तेव्हा विचार येतो, पण आपण एक्सपिरियन्सनी जर केलं ना, कॉन्फिडन्सने केलं ना आणि रिस्कनी जर केलं ना तर आपल्याला फायदा होतो. आज मी खूप टोटली रिस्क घेतली, बोलतो 100% नाही 200% मी रिस्क घेतली, पण मला माहिती होतं आज एक तर येतील नाही तर एक तर जातील. दोनच गोष्टी होणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये, एक तर लॉस होईल तो प्रॉफिट होईल. प्रॉफिट होईल, पण त्या प्रॉफिट किती घेऊ शकतो मी, या लॉस मी किती कमीत कमी करू शकतो, म्हणजे 5,000 10,000 लॉस करू शकतो, पण प्रॉफिट घ्यायला गेलो तर मी आज 20 30 40 हजार घेऊन जाईल. हा माझा हिशोब होता. त्यामुळे 1:4 रेशो ठेवलेला मी आणि मला तेच झालं. 20,000च्या
20-25 ट्रेड वरती मला 5 गुणे म्हणजे लगभग 500% मला आज रिटर्न भेटले. बँक 6%, 7% बसले ते, मी 15-20 मिनिटांमध्ये आज 400 ते 500% काढलेले. त्यामुळे या गोष्टीचा खूप निर्भर करतं की तुम्ही किती ताकदीने, किती मेहनतीने, किती जिज्ञासाने, किती मेहनतीने तुम्ही या ट्रेडिंगला समजताय. ओके, विषय कोणाचाही असू दे, माझा या तुमचा, एक्सपिरियन्स असल्याशिवाय काही लोक एक लॉट वरती काम करतात, नंतर 10 लॉटला जातात, नंतर 20 लॉटला जातात आणि एका कॅन्डल मध्ये घाबरतात. होतं काय, मार्केट खाली येतं खरं, पण नंतर परत वर जातं. इथे पण बघा ना, कोणी जर इथे ब्रेकआउटला घेतला असेल तर मार्केट खाली येतं, त्यांना लॉस झाला असेल 100%, ते निघून गेले, नंतर मार्केट वरती गेलं. हे सगळ्यांकडून होतं, पण ह्यासाठी एक्सपिरियन्स लागतो, आपल्याला लेवल्स खूप इम्पॉर्टंट लागतात. त्यासाठी छोटे लॉट्स वरती काम करायला शिका, त्याचा एक्सपिरियन्स घ्या. 2 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट झालं की तुम्ही डायरेक्टली लॉट नको वाढू, काही गोष्टींना समजा. पेशन्स, डिसिप्लिन, शिस्तबद्ध ट्रेडिंग ह्यालाच बोलतात. आज 5-6 वर्ष झाली मी त्या गोष्टीला खूप ताकदीने केलंय. ह्याच्यापूर्वी मी तेच करायचे जे तुम्ही करतायत, पण त्यानंतर जो एक्सपिरियन्स आला, जी ताकद आली, जी ऊर्जा आली, जी मनामध्ये इच्छा प्रकट झाली की यस, ट्रेडिंग मध्येच आपलं भविष्य आहे, ती मेहनत इथपर्यंत आजच्या दिवशी मला योग्य वाटली की एवढ्या वर्षानंतरही मी आज मार्केटमध्ये टिकून आहे. का? कारण का मी लालच करत नाही, का मी अग्रेसिव्ह ट्रेडिंग करत नाही, का मी जास्त ओव्हर ट्रेडिंग करत नाही. 1 या 2 शॉट विषय संपला. 10, 15, 20, 40 रिकव्हरी करायला अजून जास्त असं नका करू. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी सायकोलॉजी ट्रेनिंग मध्ये सांगतो सगळ्यांना. काही लोकांना पटतात, काही लोकांना नाही पटत. होतं काय, शिकतो आपण सगळीच, पण पाळतो किती, यात आपण संयम स्वतःवरती किती ठेवतो, हे ट्रेडिंग वरती खूप निर्भर करतं. तुम्ही कसे पण असा तुमच्या आयुष्यामध्ये, खाजगी आयुष्यामध्ये, पण ट्रेडिंग करताना डिसिप्लिन, शांतता आणि कंट्रोल असणं जरुरी आहे. अग्रेसिव्ह इथे चालत नाही. जो कोण अग्रेसिव्ह असेल ना, मार्केट त्याला डायरेक्टली बाहेर काढून टाकेल. लिहून घ्या, मी पण त्याच पद्धतीमध्ये अग्रेसिव्ह ट्रेडिंग करायचो. मार्केटने मला खूप 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 गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि मी मार्केटला शिकण्यासाठी पैसे दिलेले आहेत. एके दिवशी माझा लॉस जो होता 85,000चा एक दिवशी लॉस होता. त्याच कंपनी मी आज बघतोय, म्हणजे हा माझा पहिला वर्षाचा होता, 2021ची वार्ता आहे, आणि आजच्या दिवशी याच्यापेक्षा डबल टिबल मी 2 दिवसांनी काढतोय. गोष्ट ही नाही की मी किती काढतोय, मी किती कमवतोय, गोष्ट ही आहे की मी किती समजलोय मार्केटला, आणि हे समजणंच तुमचा येणाऱ्या भविष्याचा मार्ग ओपन करेल, जेणेकरून तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकाल. ती स्वप्न जर पूर्ण तुम्हाला करायची असतील तर माझ्या येणाऱ्या बॅच मध्ये, लवकरच बॅच माझा 10-15 दिवसामध्ये चालू होतो जानेवारीमध्ये. खूप लोकांनी एंट्र्या घेतलेल्या आहेत, ऍडमिशन झालेले आहेत, बॅच पण लगभग फॉर्म झालेला आहे, फक्त सुरुवात करायची बाकी आहे. जय श्रीराम बोलून ते गोष्टी करायची आहेत. कोणाला इच्छा असेल, अजूनही काही सीट्स बाकी आहेत, तुम्ही त्याचा फायदा, संधी घेऊ शकता आणि त्याचं सोनं करू शकता. ओके, उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं हीच अपेक्षा करत मी व्हिडिओ थांबवत आहे. उद्या एक्सपायरी आहे, घाई गडबड करू नका. प्रीमियमला एकदम मेल्ट होऊ दे, लगभग 10-10:30 नंतरच करा, त्याच्या अगोदर काही करू नका कृपया. उद्या मार्केट ह्या झोन मध्ये सस्टेन होण्याचा प्रयत्न करेल, किंवा ह्या झोन वरती येऊन अजून वरती आपल्याला काहीतरी गोष्टी दाखवू शकेल. ओके, तर उद्या दिवस तुमचा चांगला जावो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. गुड नाईट, टेक केअर, जय श्रीराम.